मित्रत्वाच्या नात्यातून सुरू झालेला वाद शेवटी जीवावर बेतला. आर्थिक कारणावरून झालेला वाद एका थरारक हत्येपर्यंत कसा पोहोचला? पाठीवर चाकू खोपचून आरोपी फरार झाला. पण प्रश्न इतकाच नाही, हाच मार्ग वाद मिटवण्याचा का? नेमका काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या संध्यामठ परिसरात बुधवारी मध्यरात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक वादातून 32 वर्षीय प्रशांत भीमराव कुंभार या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. हा प्रकार रात्री 12:30च्या सुमारास घडला. प्रशांत कुंभार हा देवकर पाणंद परिसरात राहणार असून तो कम्प्युटर व प्रिंटर दुरुस्तीचे काम करायचा. 2 वर्षापासून त्याचा नरेंद्र साळोखे या ओळखीच्या व्यक्तीसोबत पैशावरून वाद सुरू होता. या वादाचा निकाल लावण्यासाठी साळोख्याने त्याला संध्यामठ परिसरात बोलावलं, पण चर्चा वादात बदलली आणि अचानक साळोख्याने प्रशांतच्या पाठीवर व पोटात चाकूने वार केले. इतकंच नाही तर चाकू पाठीतच खुपसून तो घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर अवस्थेत जमिनीवर पडलेला प्रशांत काही मित्रांनी पाहिल्यावर तातडीने खासगी वाहनातून सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांतच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आरोपी नरेंद्र साळोखेचा शोध सुरू असून त्याने खरोखर वाद मिटवण्यासाठी बोलवलं की मृत्यू देण्यासाठी? पैशाचा वाद इतका विकृत होऊ शकतो का की तो थेट चाकू हल्ल्यात बदलावा? पोलीस तपासात अजून काय समोर येईल? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.